नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सर्वजण नाश्त्यासाठी हे बसलेले असतात. त्यावेळेस आपण बघतो काव्याचे मन हे लागत नाही आणि ती सतत विचार करत असते. आता जर का ताई आणि पार्थला सर्व काही सत्य सांगितले तर खूप मोठा स्फोट होईल. आता जीवाने देखील मूव्ह ऑन केलेला आहे आणि ताई देखील जीवाच्या प्रेमामध्ये गुंतत चाललेली आहे. मग अशामध्ये मी जर सर्व सत्य सांगितले तर आमचे घर आणि आमच्या चौघांच्या देखील संसाराला तडा जाईल. त्यामुळे काव्या तू आता काहीच न बोलणे योग्य आहे असा ती विचार करत असते. त्यानंतर आपण पाहतो कॉन्सलरने दिलेली 3 महिन्यांची मुदत संपलेली असते आणि नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्या चौघांच्याही मोबाईलवर मेसेज येतो आणि तेव्हा नंदिनी हे जीवाला बोलते कॉन्सलरचा मेसेज आला आहे आणि तेव्हा जीवा बोलतो मला देखील आला आहे. तर इकडे आपण बघतो काव्या आणि पार्थच्या मोबाईलवर देखील मेसेज आलेला असतो आणि काव्या ही पार्थला बोलते कॉन्सलरचा मेसेज आला आहे, 3 महिन्यांची मुदत संपली आहे. तेव्हा पार्थ हा काव्याला प्रश्न विचारतो आता आपण कॉन्सलरला काय उत्तर देणार आहोत आणि तेव्हा असा विचार करून चौघेही अस्वस्थ झालेले असतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये पार्थ, जीवा, काव्या आणि नंदिनी कॉन्सलरला काय उत्तर देणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.